तुमचं लव्ह मॅरेज की अरेंज मॅरेज? अरेंज नाही. अच्छा. कर्नाटकातून सातारा कसं गाठलंय? माझी आई आणि यांची आई मैत्रिणी होत्या, अच्छा. बालमैत्रिणी. दोस्ती रिश्तेदारी में बदल गई. हा. तुम्ही काही महिलांचा ग्रुप आहे, किटी पार्टी, भिशी, गप्पा टप्पा, पॉटलॉग वगैरे असं काही करता की नाही? आहे आमच्या बिल्डिंगच्या. बिल्डिंगचा? हो. मग त्या महिला, त्या बायकांच्या ग्रुपमध्ये तुम्ही एवढ्या गप्पा असता? क्या बात है. अरे, आरडा ओरडा न करता हुरडा शिजलेला आहे. हा. हा जोक होता, थोडं तरी हसा हो. आता त्याला फोडणी द्यायची आपण. ह्या रेसिपी मध्ये तेल बेतानीच वापरलेलं बरं. हो. हुरडा खाऊन, हरभरे खाऊन, दाणे खाऊन आपण पौष्टिक करायचं, तेल खूप वापरायचं, तर मग त्याला काही अर्थ नाही. काय घालायचं आता? आता आपण मोहरी घालूया, बासता, जिरे बारीक करायचा गॅस. बस बस. हिंग, हिंग, कढीपत्ता. वाह. मला सगळा स्वयंपाक येतो माहिती का? आता ह्यात हुरडा घालूया. आपण आता कुकरला शिजवलेला हुरडा ह्याच्यामध्ये घातला. हो हो. पुढे काय? आता कांदा लसूण मसाला घालायचा. छान असेल तर मिरची पावडर घातली तरी चालते. मला वाटतं हे जास्त हा. प्राधान्य याला द्यावं हो, म्हणून. हो. आणि आपण शिजताना थोडंच मीठ घातलेलं, म्हणून आता अजून थोडं घालूया. बर. किती लागेल? अजून थोडस. आता हे मिक्स करून झाकून ठेवायचं. बर. पण गॅस चालू 2 ठेवायचा ना? मिनिट. हा. आता हे 2 मिनिट असंच ठेवायचं, ठेवूया ना, म्हणजे तोपर्यंत. आत चांगलं मुरतं ते. जरा गप्पा मारतोपर्यंत. कर्नाटकात कधी जाणं झालं की नाही? आधी जायचे दर सुट्टीला, आता आजी नसल्यामुळे नाही गेले. म्हणजे तुमच्या मिस्टरांच्या आजी? नाही, माझी आजी, आईची आई. अच्छा. बर बर बर. पण मग तिकडची काही खाद्य परंपरा थोडी घेतली, काही पाहिली, अनुभवली? हा, तिकडे शेंगदाण्याच्या पोळ्या फेमस आहे. हो. आणि भाताचंही प्रमाण जरा जास्त आहे ना कर्नाटकात. म्हणजे भिशीबिळी सारखे भाताचे प्रकार, चित्रांना आहे, बिसीबेळे भात असतो किंवा कैरी भात आहे. हे जे भाताचे वेगवेगळे प्रकार आहेत, हे जरा कर्नाटका साईडला जास्त होतात, हो की नाही? पुरणपोळी पण खूप करतात तिकडची वेगळी. हा. आणि तिकडचं चणा डाळीचं आणि गुळाचं पुरण असतं. हा. साखरेच्या आणि तेलावरती लाटतात त्या पोळ्या. तेलावरती लागतात. बरोबर आहे. काढू याचं झाकण. हो. 2 मिनिटं झाले ना? झाले. आता काय? आता हे थंड होऊ द्यायचं आणि मग हे सगळं मिक्स करायचं त्यात. हे गार होऊ द्यायचं का? हो. मग गार होण्यासाठी आपण एका बाउल मध्ये काढून घेऊ. छान. विरंगुळा म्हणून काय करता? सिनेमे पाहणे, गाणी ऐकणे? हा, गाणी ऐकत मी घरातली कामं करते. मग रेडिओवर असतात का? हा, रेडिओ. रेडिओ लावून ठेवलेला असतो. पिक्चरला नाही जात? आधी बघायचे, आता फार नाही. शेवटचा कुठला पाहिला होता? धुरंधर पाहिला, मग आत्ताच- नाच ग घुमा पाहिला. नाच ग घुमा, झिम्मा नाच ग घुमा. वा, बेस्ट. टीव्ही सिरियल झी मराठी वगैरे? हो, बघते ना. झी मराठी पाहता आपला हा कार्यक्रम? हो हो. मग आता तुम्ही स्वतः सुरुवातीपासून बघते मी. म्हणजे प्रशांत नामदेव सर सर करायचं होते तेव्हापासून? तेव्हापासून. चला पुढची कृती करूया. काय करायचंय? हो. आता हे सगळं घालूया आपण. बरं, तुम्हाला चमचा देतो. कांदा, कांदा, काकडी. काकडी. बेस्ट. मी तुम्हाला टोमॅटो. खात्री देतो, तुमचा हा पदार्थ बघून घराघरातल्या महिला पुरुष हा पदार्थ करतील की नाही याच्याविषयी मी एक वेळ साशंक आहे. पण घराघरातल्या बायका नक्की म्हणतील आम्हाला मृणालिनी ताईंसारखे कंगन घेऊन या. सुंदर आहेत फार तुमचे कंगन. आणि ही साडी माझ्या मुलीनी दिली आहे तिच्या पहिल्या पगारात. अरे वा, हो. किती भारी.
काकडी, टोमॅटो, कांदा आणि चिंचेची चटणी. हो भेळ आहे म्हटल्यानंतर त्याला आपण भेळीसारखं मिक्स करू थोडं. हो. त्याला घुगऱ्या पण म्हणतात. घुगऱ्या. हो. हो. पुढे काय? चाट मसाला घाला. आहा, तोंडाला पाणी सुटलं हो. हो. मुलांना थोडस खायला आकर्षक. काही सगळ्यांना आवडते हो, मुलांचं काय आणि सांगायला शेव लागायचं. घालूया. घाला घाला. बेस्ट. कोथिंबीर थोडी. हं. मस्त ताजी ताजी कोथिंबीर. तुम्हाला माहिती आहे विदर्भात त्याला सांबार म्हणतात, हो. कोथिंबीरीला. हा हा. घाला. अप्रतिम. थोडी मला शेव जास्त आवडते ना, हा. म्हणून शेवेचा जरा अजून मारा करूया. हो. आणि एक सजावट आपली छान दिसावी म्हणून. आपण यात डाळिंबाचे दाणे घालू शकतो. अरे घालायलाच पाहिजे, कैरी किसून घालू शकतो. फार छान लागेल. आता बघा बरं मृणालिनी मॅडम कसं दिसतंय. छान. क्या बात है. हुरड्याची भेळ अप्रतिम. बघा हे असे पदार्थ ना, ज्या वेळेला आपल्याला असं वाटतं की आज मला काही हेवी खायचं नाहीये, वरण भात नकोय किंवा पोळी भाजी नकोय, त्यावेळेला असा पदार्थ केला, बाउलमध्ये घेतला, हो. पोटही भरतं पण अंगाला फार असं चढतही नाही. संध्याकाळच्या भुकेला परफेक्ट आहे. विशेषतः जे डाएट करतात, डाएट कॉन्शियस आहेत, त्यांनी हा पदार्थ नक्की करून पाहावा. त्याचं कारण असं आहे की याच्यामध्ये तुम्हाला फार त्रास होईल असं काहीच नाहीये. मी हे खाऊन बघू का? हो हो चालेल ना? हो नक्की. तुम्ही पण एक घास घ्या. हा खूप छान, अतिशय उत्कृष्ट. मोठा घास घ्या. बोलता आलं नाही पाहिजे एवढा मोठा घास घ्या. आणि मी मदत केल्यामुळे त्याला 4 चान लागले. हो हो. काय वाटतं तुम्हाला? चव छान आली तुम्ही केल्यामुळे. फारच छान. वा. आम्ही केलेली आहे हुरड्याची भेळ. लागणारं साहित्य आणि कृती ताबडतोब लिहून घ्या. हुरड्याची भेळ. स्वयंपाकासाठी लागणारा वेळ 20 मिनिटे. 2 ते 3 व्यक्तींसाठी लागणारे साहित्य: भिजवलेला हुरडा 1 वाटी, भिजवलेले शेंगदाणे अर्धी वाटी, भिजवलेला हरभरा अर्धी वाटी, बारीक चिरलेला कांदा 1 छोटी वाटी, बारीक चिरलेला टोमॅटो 1 छोटी वाटी, बारीक शेव आवडीनुसार, बारीक चिरलेली काकडी 1 छोटी वाटी, कांदा लसूण मसाला 2 ते 3 चमचे, चिंचेची चटणी 2 चमचे, मीठ चवीनुसार, चाट मसाला आवडीनुसार, हिंग अर्धा चमचा, मोहरी 1 चमचा, जिरे 1 चमचा, कढीपत्ता 5 ते 6 पानं, कोथिंबीर आवडीनुसार.